जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. आपल्या सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. कषायामुळे भरकटणं मोक्षमार्गावर बाधक ठरवतात कषाय. कषायांमध्ये मान, लोभ, मोह, कपट असतं. माया आहे ते मोह लोभाच्या रक्षणासाठी आहे. क्रोध असतो तो मानाच्या रक्षणासाठी आहे. आणि हे सगळ्यात मोठे दोष मोक्षमार्गावर खूपच बाधा आणणारे असतात. आता सगळ्यांना माहीत असतं की मान डेंजरस आहे, लोभ वाईट आहे, मोह वाईट आहे, पण तरीही त्याची लक्षणं समजत नाहीत. ते कसे काढून टाकायचे तेही रहस्यच आहे, न उलगडणारं. सगळ्याच्या मुळाशी आहे अज्ञानता, स्वरूपाची अज्ञानता. मी स्वतः कोण आहे, त्या अज्ञानतेमुळेच जे काही नाव दिलं आहे, देह मिळाले, मी स्त्री आहे, मी मंगला आहे, मी पुरुष आहे, मी मंगलदास आहे, असं सगळे जी काही नावं दिली आहेत, शरीरालाच मी आहे असे मानलं, तिथूनच अहंकाराची सुरुवात झाली आहे. मीच खरा, मीच चांगला आहे मानतात. मी इतरांपेक्षा उच्च आहे सगळं मानायला सुरुवात झाली. मला हे हवं आहे, यात फायदा आहे, लोभाला सुरुवात झाली. माझा आहे, ममतेला सुरुवात झाली. अहंकार पुढेच चालतो संसारात. माझी बायको, माझी मुलं, माझे पैसे, माझं घर. पैसे वाचवलेत तर फायदा आहे, खर्च झाला तर दुःखी होतो. ती लोभाची ग्रंथी असते. मानाची या 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 मंगलदास शेठ, या चंदू शेठजी, खुश होतो मग लगेच. तुम्ही इथे मध्येच का आलात, तुम्ही यायला नको इथे, माझा अपमान केला. म्हणजे तीच मानाची ग्रंथी. या म्हटलं की आनंद होतो, मान दिला की पॉझिटिव्ह, अपमान केला की नेगेटिव्ह. लग्न, एखाद्या फॅमिलीमध्ये लग्नाचा सोहळा असेल, शेठजींना बोलावलं, या चंदूलालजी शेठजी, पत्रिका दिली आहे. पण जेव्हा गेटमधून आत येत असतील तेव्हा 15, 10 माणसं, 5 माणसांचा ग्रुप जर येत असेल, या चंदूलाल शेठजींना या म्हणायचं राहून गेलं. सगळे पुढे गेले, हे मध्येच राहिले आणि पुढे निघून गेले. माझ्याबद्दल काही रिस्पेक्टच नाही, कोणी लक्षच नाही दिलं, फुकटचा खर्च. नंतर मग निगेटिव्ह चालू होतं. एवढा खर्च, वेस्ट ऑफ मनी, जेवणही नीट नाही, शो ऑफ करतात, असं आहे तसे आहेत. अर्धा तास डोक्यामध्ये उलटेच विचार चालू होते, अँटी क्लॉकवाईज. त्यात कोणी, अरे चंदूलाल शेठजी तुम्ही आलात, कधी आलात, या ए आईस्क्रीम आण शेठजींसाठी. हां, मग मात्र चांगलं आहे, शेवटी चांगलंच आहे. अरे निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह झालं. फक्त एक मानाचं इंजेक्शन दिलं. आता त्याला माहिती नव्हतं, अपमानही कोणी केला नव्हता, स्वतःच्या कल्पनेनेच स्वतःला मान मिळवला. माझा इन्सल्ट केला, मला रिस्पेक्ट नाही दिला, मला नीट बोलावणं नाही केलं. म्हणजे निगेटिव्ह. अर्धा तास, पाऊण तास सगळ्यांचा निगेटिव्ह विचार करत राहतील. हे लोक असेच आहेत, हे लोक तसेच आहेत, हे लोक असे आहेत. आणि जर असा मान दिला, या शेठजी या. आता मान मिळतोय कर्मांच्या हिशोबाने. यशनाम कर्म, अपयश नाम कर्म, आद्यय कर्म. कर्म आपण घेऊन आलोय, त्याचं फळ आलंय, आणि त्यांच्या मनातही नव्हतं की यांचा अपमान करावा. अरे 10-15 माणसं जात होती, त्यातून एखादा राहिला असेल, काय करणार माणूस. पण माझा इन्सल्ट झाला, मी चंदू शेठ. हा लोभ आणि हा मान नडतो, मोक्षमार्गावरचा खूप मोठा विरोधक ठरतो. आता ज्ञान कुठे गेलं, कोणाला कुठला मान मिळतो, स्वतः कोण आहे, जागृती कुठे आहे. म्हणजे
इतरांचाही असा अपमान केला का? अपमान नाही माझा केला, पण माझा आदर सत्कार नाही केला. काय चंदूलाल शेठ टेन्शनमध्ये आहात? हे सगळे लोक सगळे कसे आहेत बघा, असेच आहेत. अरे बघा, मी सुद्धा त्रासून गेलोय म्हणजे. बघा ना, कारण त्यालाही मान नव्हता मिळाला. दोघंही एकसारखे भेटले. निगेटिव्ह वाटाघाटी चालू झाल्या बघा, कुचाळक्या झाल्या. निगेटिव्ह बोलणं सगळे लोक असे आहेत. त्याचा मुलगा तसा आहे. पैसे देऊन काम करून घेतात. भ्रष्टाचारीच आहेत. वाईट मार्गाने पैसे कमावलेले आहेत. किती निगेटिव्ह बोलतील. आणि जर मान दिला, की "या शेठजी या." मग मात्र पॉझिटिव्ह. सत्संगात सुद्धा सगळे कोऑर्डिनेटर्स एकत्र येऊन काम करतात. एखाद्या माणसाला विचारायचं राहिलं 5 मधल्या, पण 4 जणांनी आपोआप चला लवकर पूर्ण करा ना, आता नसेल तर काय करणार? चला येस झालं. काम सुरू करून दिलं. पण 5व्याला कळलं, की मला तर विचारलंच नाही. माझी व्हॅल्यूच नाही. बस निगेटिव्ह चालू. हे चुकीचं केलं, कोणालाही हे काम बरोबरच नाही आहे. यामुळे लोकांना खूपच त्रास होत असतो. प्रत्येक बाबतीत प्रत्येकात त्यांना निगेटिव्हच दिसतं. आणि 2-4 महिन्यांनी दुसरा प्रोग्राम असेल आणि सर्वांना आणि स्पेशली त्यांना बोलायला, "अरे तुम्ही यायलाच हवा? तुम्हाला काय वाटतं? हे करायला हवं का?" अरे! शेवटी हेच तर नको होतं करायला. त्यावेळी एवढं निगेटिव्ह होतात. पण यावेळी अगदी सगळंच करायला हवं. त्याला विचारलं, "करायलाच हवं?" नाही विचारलं की "असं का करतात? सगळे पैसे उधळतात, दादा भगवानांचं काम बिघडवतात. मला जराही पसंत नाहीये. महात्म्यांना त्रास झाला असता. मला अजिबात पसंत नाही." अरे तू कशाय करतोस तेच कोणालाही पसंत नाही. ते बंद कर. म्हणजे हे नडत राहतं. विचारलं की मान संतुष्ट होतो. सगळं बरोबर आहे वाटतं. नाही विचारलं, अपमान वाटतो. निगेटिव्ह सगळं चुकीचं वाटतं. म्हणजे कोणाचंही निगेटिव्ह दिसत असेल, कोणत्याही कार्यात निगेटिव्ह दिसत असेल, तर समजून घ्यायचं की आपलाच दोष आहे. मानाचं स्वरूप आहे. मानाचं स्वरूप कसं असतं? मीच खरा आहे, हा चुकीचा आहे. मी मी बघा खरा कसा आहे याचे सगळे पुरावे तो एकत्र करतो. अहंकार मानेल की मी खरा आहे, बुद्धी पुरावे एकत्र करेल. आणि तू चुकीचा आहेस आणि कसा चुकीचा आहेस त्याचे सगळे पुरावे ती गोळा करेल. बुद्धी. आणि ह्या संसारात सगळ्यात मोठा विरोध करणारी तीच गोष्ट आहे. आपण जागृत राहायचं आहे, की कोणाचेही दोष दिसले, कोणाचंही निगेटिव्ह दिसलं, माझाच मान आहे. मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी मोठा आहे, मी सगळ्यात उच्च आहे, मी विशेष आहे. कोणत्यातरी अहंकाराच्या आधारेच असं निगेटिव्ह दिसत राहतं. आणि अज्ञानाच्या आधारे अहंकार उभा राहिलाय. अहंकारामुळे बुद्धी उभी राहते आणि बुद्धी सर्वांविषयी निगेटिव्ह सांगतेच बघ. मान मिळाला तर पॉझिटिव्ह. हं, हं. हे चांगलं आहे, ते चांगलं आहे एवढं. कारण ते मान देतात म्हणूनच. स्त्रियांमध्येही असंच असतं. कोणी मान दिला तर पॉझिटिव्ह. कोणी चुका काढल्या, तू हे चुकीचं केलंयस, असं नको करायला. मग लगेच निगेटिव्ह. आधी अटॅक करणार समोरच्यावरच्या निगेटिव्हिटीवर आणि 2-4 जणांनी तिला सपोर्ट नाही दिला, तर सेल्फ निगेटिव्हिटी. मी नाहीच आहे, मला येतच नाही, मला काहीच व्हॅल्यू नाही, मला करायलाच नको, मी करूच शकत नाही. आता सोडूनच देणार बस. आणि जास्त अपमान झाला, तर हे धरती माते मला पोटात घे. मला आत घे. अपमान. मी अगदी मरणापर्यंत विचारीन, अरे स्वयं अविनाशी कशाला चिंता करता मरणाची? पण माझा अपमान केला. ह्याच दोषामधून सुटका हवी आहे. आम्हाला ज्ञान आहे त्यामुळे मी कोणीतरी म्हटलं, "दीपक तू बिघडवलायस." तेव्हा मी दीपकला सांगितलं, "दीपक बघ तुझ्यासाठीचा हिशोब आलाय. घोटाळा उघड झालाय. चल सुधार आता ध्यानात ठेव." पण तो मला म्हणतो, "माझा अपमान झालाय." खरं तर असं वाटायलाच नको. ज्याला म्हणतात त्याला फोन द्या. त्याचं टपाल त्यालाच उघडू द्या. आपण का ते डोक्यावरती घ्यायचं? आणि अहंकार बुद्धी टेक ओव्हर करते आणि अहंकार स्वतःच्या डोक्यावर घेतो आणि दुःखी होत राहतो. तेव्हा अशा वेळी जागृत राहायचं. कोणी चूक काढली, कोणी आक्षेप घेतला, कोणी सहकार्य नाही केलं, कोणी विचारलं नाही, तरी अपमान वाटायला लागतो.
तर आपण तो अपमान नाही वाटून घ्यायचा आणि अपमान वाटला तर आपण नंतर काय करतो बघा, त्याचाच विचार करतो आणि त्याच मीटिंगमध्ये तोंड फुगवून अगदी प्रश्नांची नीट उत्तरं नाही देणार. दखल देऊ आणि त्यामुळे इतरांचा आपल्याबद्दलचा रिस्पेक्टही आणखी कमी होतो. दुसऱ्या-तिसऱ्या वेळी आपल्याला जास्ती कोणी बोलावणार नाहीत. नंतर म्हणतील, "हे असेच आहेत, हे तसेच." बघा, जेव्हा तुम्हाला बोलावतात, तेव्हा दखल देत राहतात. नाही बोलावलं, तर भांडण करता. मग का बोलवायचं तुम्हाला? म्हणजे ही चूक सुधारायची आहे. नाही बोलावलं, काही हरकत नाही. सगळ्यांना योग्य वाटलं ना डिसिजन फायनल, मी तुमच्याबरोबर आहे. काहीच हरकत नाही. असं केलंत तर त्याला पुढच्या वेळी बोलावणं सगळ्यांना मग चांगलंच वाटेल. हे बघा, यांना बोलवूया, ह्यांचा काही त्रास नसतो. मान तर खड्यासारखा असतो, सतत टोचतच राहतो. नाही का, दुधात खडा पडला तर लोक काय करतात, उचलून बाजूला ठेवून देतील आणि साखर त्यात विरघळवतात. म्हणून साखरेसारखं राहायला हवं, खड्यासारखं नाही. ती जागृती ठेवायची आपण. आपण आपण अहंकार, मान, अभिमान, कर्तेपणापासून वेगळे झालोय, शुद्धात्मा पदात आलोय. आता ही जागृती ठेवायची की कोणीही अपमान केला, काही आक्षेप घेतला, चुका काढल्या, तर चुका काढणाऱ्यालाच सांगायचं, "दीपक, तुझी चूक काढली, तू चूक सुधार. तू निश्चय कर, प्रतिक्रमण कर, प्रत्याख्यान कर." अशी पुन्हा पुन्हा चूक न व्हावी अशी जागृती ठेव. आपण स्वतःला वेगळं ठेवायचं आहे. त्यामुळे आपण मानाच्या ग्रंथीला तोडू शकू, ज्ञानाच्या जागृतीमध्ये प्रगती करू शकू. म्हणजे हळूहळू हा पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे. क्रोध, मान, माया, लोभ नष्ट करण्याचा पुरुषार्थ आहे. लोभाची ग्रंथी काय करते? हे चालू आहे ते बिघडवेल, शिवाय नुकसान करेल. म्हणून अहो, डॉक्टरकडे जातील तरी शंका वाटेल, की हे बघा चीटिंग तर करतच असतात, पैसे फुकटचे घेतात. इकडची तिकडची शंकाच घेतील. मग हे माझं वाईट करणार नाहीत ना? माझं नुकसान तर नाही ना करणार? आणि कोणी खर्चाचं बोललंच तर नाही, नाही ना, प्रोग्राम बरोबर नाही, करायलाच नको. का? तर त्याला प्रोग्राम नाही, सगळा खर्च दिसतो. नुकसान होईल, बिघडवतायत. म्हणून या अशा लोभाच्या ग्रंथी त्याबाबतीत त्याने कायम जागृत राहायला हवं आणि त्यातून वाचण्यासाठी जागृत राहायचं आहे. नुकसान झालं तर स्ट्रेस येतो त्याला खूप. घरात सुद्धा बोलत राहील, "बघा आता चहा पत्ती जास्त घालू नका, साखर कमीच घाला, हा खूप कडक होतो चहा, मग मजा नाही येत." पण त्याला मजेशिवाय नाही, त्याला साखरेचा खर्च वाढतो असं वाटत राहतं. आणि आणि कधी घरातली एखादी सून काही घरी येऊन आली, "एवढं महाग? जास्त खर्च नाही करायचा." म्हणजे महाग वाटतं ते. तुमच्या वेळी ₹100 किलो होता, आता ₹1000 किलो झालंय. म्हणजे नको तू खर्च जास्त, म्हणजे सगळा दिवस त्याला सगळ्यांचं निगेटिव्ह का दिसतं? तर लोभाची ग्रंथी निगेटिव्ह सांगते. तर असे हे क्रोध, मान, माया, लोभ एकमेकांचे दोष सांगत राहतात आणि रागद्वेष करवतात, भांडणं करवतात आणि दुसऱ्या भावातली बीज पेरली जातात आणि जन्मजन्मांतर ह्याच संसारात भटकवतात. आपल्याला इथे जागृती ठेवायची आहे, की कोणाच्याही चुका का काढायच्या? अंतरंगातला क्रोध आहे, मोह आहे, मान असेल, लोभ आहे. अ, बायकोसुद्धा नवरा-बायको संतोष नसेल, तर शंका, आक्षेप, भांडणं म्हणजे हा आपला मोह आपल्यात प्रेमद्वेष करवतो, भांडणं करवतो, दोषी दाखवतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण ही जागृती ठेवायची आहे, की कोणालाही अं, दुःख नाही पोहोचवायचं. प्रथम ही लेव्हल सुधारूया. आपला मोह आहे किंवा मान आहे किंवा लोभ आहे, त्यामुळेच ही ग्रंथी, कोणतीही ग्रंथी असेल आपली, त्या ग्रंथीमुळेच कोणालाही दुःख पोचता कामा नये. 5 लेव्हल्स, 4 स्टेप्स. पहिली लेव्हल सुधारायची, कोणालाही दुःख नाही पोचवायचं आणि जर कोणाला दुःख दिलंच गेलं, मुलगा असो, नवरा असो, बायको असो, आई-वडील असतील, सासू-सासरे, ऑफिसमधले बॉस बॉस किंवा कलीग, असिस्टंट, कोणालाही दुःख दिलं गेलं, तर समजून घ्यायचं, की आपल्या ग्रंथीमुळेच आहे. जागृत रहा. दुःख दिलं, त्याचं प्रतिक्रमण करून घ्यायचं आणि दुसरं, दुःखी नाही व्हायचं. आपला मोह पूर्ण नाही झाला, आपण दुःखी होतो, समोरच्याला दोषी पाहत राहतो, निगेटिव्हिटी पाहतो. दुसरी लेव्हलही सुधारायची गरज आहे.
आणि ग्रंथींना तडा जाण्यासाठी 4 स्टेप्स. क्रोध करणं चुकीचं आहे, मान वाईट आहे, जागृती ठेवायची. आणि मनामध्ये अ, का वाईट आहे, कशा प्रकारे चुकीचं आहे. क्रोधामुळे किती नुकसान होतं, स्वतःचं नुकसान होतं, सर्वांबरोबरचे नातेसंबंध तुटतात, भांडणं वाढतात, वैरभाव वाढतो. म्हणजे कशाप्रकारे नुकसान होतं, असं नाही केलं तर कशाप्रकारे फायदा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. बुद्धी पुन्हा फिरेल नाही, कोणाला दुःख नाही द्यायचं. आणि जेवढ्या वेळा क्रोधाने दुःख दिलं गेलं, प्रतिक्रमण करायचं. त्याचं समर्थन, रक्षण नाही करायचं. कोणी म्हणालं, "तुम्ही मुलांवर एवढा लहान मुलगा एवढा क्रोध? तुम्ही मध्ये पडू नका, फारच मूर्ख मूर्ख आहे, समजत नाही त्याला रागवावंच लागेल." रक्षण केलं तर दोषांचं एक्सटेन्शन होतं. म्हणजे दोषांचं रक्षण करायचं नाही. माझी चूक झाली आहे, माझा वीकनेस आहे, मला सुटायचं आहे, माझ्याकडून चूक झाली. मग हळूहळू दोषांना तडा जाईल. म्हणजे अशा जागृतीमुळे मोक्षमार्गाचा पुरुषार्थ वाढवायचा आहे. शुद्धात्मा झालात, पण पूर्ण झाला नाहीत. कृपेमुळेच ज्ञान मिळालं आहे. दृष्टी बदलली आहे. मी शुद्धात्मा आहे. आता मी वेगळा झालो आहे, पण अज्ञानतेने जे क्रोध, मोह, मान, लोभाची जी ग्रंथी, जी बीजं टाकली होती, त्याचं आता फळ येईल. म्हणजे मानाचं पण फळ येणार, क्रोधाचंही फळ येईल. लोभ असेल, मोह असेल, कपट असेल, विकार असेल, आता त्यांना वेगळं ठेवायचं आहे आणि प्रतिक्रमणाने धुवून दोषांच्या आवरणातून मुक्त व्हायचं आहे. वेगळेपणाची जागृती ठेवून फाईल 1लाच हे सांगायचं की तू तुझ्या चुकांचं प्रतिक्रमण कर आणि पुन्हा अशी चूक न व्हावी अशी जागृती ठेव. तशी शक्ती मागायची आणि आणि प्रत्याख्यानही करायचं. असे दोष प्रत्याख्यान केल्यामुळे दोष नष्ट होत जातील. आत्मशक्ती, आत्मजागृती वाढत जाईल. आता थोडे काही प्रश्न आले आहेत ते घेऊया. रमेश आप्पा शिंदे, नाशिक. पूज्यश्री जय बोला. सच्चिदानंद. हो, बोला. माझ्या आईला माझा खूपच जास्त मोह आहे. ती खाण्याचा खूपच आग्रह करते मला. तेव्हा मला खूप राग येतो तिचा. चिडायचं नाही. त्यावेळी काय करायचं की हं, थोडं थोडं खायचं आणि हं, पोळी भात असेल तर पोळी कमी, आधीच अर्धी अर्धी घ्यायची. हं, बस 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 बस. म्हणजे एकदा आपण घेतलं, दुसऱ्या वेळी ती वाढेल, डबल करेल, ते आपला कोटा पूर्ण होईल. टेक्निकली जायचं. हं. आयडिया करायची. आधी एकच पोळी घ्यायची आणि मग मग मात्र नको नको खायला, नाही 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 बस झालं, तरी ती दुसरी वाढेल आणि खुश होईल ती. चला 2 तरी खायल्या दिल्या, हां. आपल्याला माहिती आहे 2चा कोटा पूर्ण झाला. हं. एखादी गाडी असते ना, ब्रेक लावला की तिथेच उभी राहील. एखादा ब्रेक लावल्यावरही 10 फूट पुढे जाईल. अशा वेळी 10 फूट आधीच ब्रेक लावायचा. तसं या गाडीला ब्रेक लावायचा. म्हणजे असं समजावून पुढे हळूहळू भाजी 2 वेळा घ्या, भात 2 वेळा घ्या, राईस, डाळ असेल ती एखाद्या वेळेस दुसऱ्यांदा पण घ्या. म्हणजे ते पोटासाठी जास्तही होणार नाही. मग मी खुश होईल. प्रेमाने घ्या. त्यांना प्रेमाला त्यांच्या तडा नका जाऊ देऊ. पण ॲडजस्टमेंट करायची. आणि नाश्त्याच्या वेळी सोडून द्या. ते खाताना आपण जरा जास्त खाल्लं तर खुश होतील. असं कमी जास्त करत करत ॲडजस्टमेंट करायची. आणि तुमच्या प्रति प्रेम वाटतंय त्यांना, त्यामुळे तुम्ही खुश नाही व्हायचं आणि त्यांच्या मोहात आपण खुशही व्हायचं नाही. त्यांच्या प्रेमाचा आपण द्वेषही करायचा नाही, समभाव ठेवायचा. आणि दुसरा उपाय हा करायचा आहे, चला मग मी सत्संगात जाऊया, चल टीव्हीवर बघू प्रोग्राम आहे. असं त्यांना बघा सत्संगात घेऊन यायचं, कारण तुमच्याप्रती मोह आहे. तुमचं नक्कीच ऐकतील. म्हणून त्यांना तुम्ही मोक्षमार्गावर आणायचं आहे. हं. हळूहळू चला घरामध्ये आरती करूया, चला भक्ती करूया, अशी म्हणजे ऐकतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल. हं. म्हणजे असं पॉझिटिव्हकडे डायव्हर्ट करायचं आहे त्यांना. ठीक आहे. बोला. पूज्यश्री अ, फाईल नंबर 2 खूप दारू पितात आणि सत्संगाला सुद्धा येऊ देत नाहीत. घरी खूप भांडणं करतात. पण काल आले होते, परवा. इथे सत्संगात आले होते, हां, पाहिलं त्यांनी, बघितले. नंतर निघून गेले. निघून गेले. शिर्डीला दर्शनाला साईबाबांच्या. दर्शन घेतले साईबाबांचं. खूपच छान. आता तुम्ही शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा की यांना आणि कधी आणि त्यांना पुन्हा पुन्हा
टोकू नका, हे बंद करा, किती नुकसान करताय, तुमची तब्येत बिघडतीये, हे सोडून द्या, असं नाही सांगायचं त्यांना. त्यांना सांगायचं की चला भगवंतांची आरती करूया, सिमंदर स्वामींची, दादाजींची. त्यांनी नाही ऐकलं तरी मौन बाळगा आणि शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा. आणि कधी मूडमध्ये असतील, तुम्हाला आवडतं का? मला नाही आवडत, तेव्हा मग हे उपाय करा. हे दादा भगवान, यातून सुटका हवी आहे, तशी मला शक्ती द्या. अशी शक्ती मागायची. आणि त्यांनी नाही मानलं तर मौन बाळगा आणि तुम्ही त्यांच्यातल्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा की यांची ही कुसंगत व्यसन सुटावं अशी कृपा करा आणि त्यांच्याशी प्रेमाने व्यवहार करत राहा. आपला सत्संग आहे, त्यासाठी आपण ॲडजस्टमेंट करून यायचं आहे आणि घरी असू तोपर्यंत त्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करायची आणि प्रार्थना करायची, यांची वाईट संगत आणि व्यसन सुटेल अशी कृपा करा आणि सोडून द्या. त्यांच्यातल्या शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा आणि पुढचं समजून घ्यायचं असेल तर आपल्या मोहाकडे बघा. म्हणजे आपण कोणत्या मोहात पडलो ज्यामुळे आपले हे असे मिळाले, ह्यांचा दोष नाही, आपल्या मोहाचा दोष आहे. आणि शांतपणे आता यातून मार्ग काढत राहा, समजावून पटवून सोल्युशन काढा. कारण ही कुसंगत आहे तेव्हा बाहेरचे लोक आणि स्वतःचे परमाणू यांचाही हिशोब आहे, कर्मांचाही हिशोब आहे. कोणाचाही दोष नाही आहे. आपण मार्ग काढत राहूया. आपल्या मोक्षात अडथळा येणार नाही आणि राग द्वेष मोहाने संसारातही बुडणार नाहीत. समभावाने निकाल करत सुटत जाऊ. जय सच्चिदानंद. पूज्यश्री आशीर्वाद द्यावा की ते ज्ञानात राहावेत, त्यांनाही हो ज्ञान हो हो मिळावे. बरोबर आहे. संजय खांडगे, कोपरगाव. कित्येकदा आपल्याबरोबर काम करणारी व्यक्ती आपल्याला उपेक्षितासारखे वागवते. त्यासाठी आपण काय करू शकतो? आपला दृष्टिकोन त्यांचे प्रती कसा असायला हवा, त्याबाबत आपणाकडून समज हवी आहे. ते संजयची उपेक्षा करतात, तुमची नाही करणार कधी. ही सगळ्यात मोठी जागृती ही प्रथम ठेवायची आहे. आणि संजयला सांगायचं, बघ तुमचा काहीतरी हिशोब आहे, जमा कर. तुम्ही काही पूर्वमध्ये दिले होते ते पुन्हा आलाय, जमा कर. आता प्रोटेक्शन नाही करायचं आहे, त्यांचा दोषही नाही काढायचा. आपण प्रेमाने पुन्हा ॲडजस्ट व्हायचं आहे. आणि जर कधी चान्स मिळाला तर विचारा, कशा बाबतीत माझी चूक होतीये, ती मी कशी काय सुधारू? तुमच्याकडे काही आयडिया आहे का? माझ्यासाठी काही सल्ला आहे, सांगा मला. सॉल्युशन काढायचं. त्यांचा दोष नाही आहे. ते सुद्धा प्रकृती म्हणजे मेकॅनिकल पार्ट आहेत. शुद्धात्मा आणि मशीन दोन आहेत. मशीनचा दोष नाही आहे. ते वेडवाकडं का चालतं तर तो आपला हिशोब आहे. शुद्धात्मा गुन्हा नाही करत. प्रकृती जे करते तो आपला हिशोब आहे. व्यवस्थित शक्तीमुळे जे घडतं आहे, कोणाचाही दोष नाही आहे. हळूहळू सोल्युशन काढायचं आणि आतून आधी जागृती ठेवा. संजयच्या चुकांचं हे फळ आलंय, कोणाचाही दोष नाही. समजतंय आता तुम्हाला? हो. जय सच्चिदानंद. बोला. मला क्रोध खूप येत राहतो. बरं, पण तो कोणावर येतो? मुलांवर येतो. मुलांचं वय काय त्यांचं? 2-3 वर्षांची आहेत. 2-3 हां. वर्ष. एक 5 त्यांच्यावर वर्षांचं आहे. क्रोध काय आहे? त्यांच्यावर क्रोध करू नका. ते खेळता येईल. थोडा दंगा मस्ती असं काहीतरी करतील तर समजून घ्यायचं, दणकट होतील. एकमेकांशी खेळतायत असं समजायचं. एकमेकांबरोबर ते भांडतायत, नुकसान करतायत असं नाही पाहायचं. हां, एखादी घातक करणारी गोष्ट असेल, ग्लास आहे किंवा सुरी असेल, ते सगळं दूर ठेवायचं. खाली ठेवू नका, त्यांच्या हातात लागेल असं. आणि त्यांना खेळणी द्या, खेळू द्या, हात आरामात. एकमेकांना मारतील, सरळ करतील, करू द्या. आणि दोघांनी समजा दोघंही तक्रार घेऊन आले, कंप्लेंट, पप्पा दादा मला मारतो, चला चला चला. एकमेकांशी प्रेमाने खेळा. चला दादा भगवानांचं दर्शन घ्या, एकमेकांची माफी मागा. हां, प्रेमाने राहायचं, दुःख द्यायचं नाही, सोडून द्यायचं. आपण डिस्टर्ब नाही व्हायचं. ती मुलं खेळतील आणि एकमेकांशिवाय राहू सुद्धा शकणार नाहीत आणि एकमेकांना भेटल्यावर भांडणाशिवाय राहूही शकणार नाहीत. तुम्ही बघून त्यांच्यामध्ये पडू नका, त्या मुलांना खेळू द्या. पॉसिबल आहे ते करा, घरात आरती सुरू करा, असीम जय जयकार करा आणि 5 मिनिटं 10 मिनिटं बसायचं. चला आपल्या चुकांची माफी मागा आणि कोणाला दुःख दिलं असेल, कोणाबरोबर भांडण केलं असेल, माफी मागायचे. हे दादा भगवान मला माफ करा, अशी चूक न करण्याची शक्ती द्या, असं वदवून घ्यायचं, त्यांना शिकवायचं. समजलं का आता तुम्हाला? जय सच्चिदानंद.